नमस्कार दत्त भक्तांनो, आजच्या या पवित्र व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दत्त नवरात्र कधीपासून सुरू होते, त्याचे महत्त्व काय आहे, कोणती पूजा करावी, कोणते नियम पाळावेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही नवरात्र तुमच्या जीवनात कशा प्रकारे भरभराट, सुख, शांती आणि संरक्षण आणते. चला तर मग सुरुवात करूया दत्त महाराजांच्या कृपेने. दत्त नवरात्र म्हणजे काय? दत्त नवरात्र हे दत्त भक्तांसाठी अत्यंत पवित्र दिवस आहे. हे 9 दिवस भगवान दत्तात्रेयांच्या उपासनेला समर्पित आहेत. या काळात साधना केल्याने मन, घर, नोकरी, व्यवसाय, आरोग्य सर्व क्षेत्रामध्ये उन्नती होते. दत्तांचे 24 गुरु, 13 अवतार आणि अनंत कृपाशक्ती या काळात सक्रिय असते, असे शास्त्र सांगते. दत्त नवरात्र कधीपासून सुरू होते. दत्त नवरात्र मार्गशीर्ष महिन्यात सुरू होते. गुरुवार पौर्णिमा किंवा प्रथमा यावर अवलंबून सुरुवात होते. या वर्षीची तारीख भक्तांना का महत्त्वाची आहे हे शांतपणे समजावा. या दिवशी सूर्योदयापासून दत्त नवरात्राची पवित्र ऊर्जा पृथ्वीवर सक्रिय होते. दत्त नवरात्राचे महत्त्व. पापक्षालन. जीवनातील संकट दूर होतात. पूर्वजांची कृपा, पितृदोष कमी होतो. लक्ष्मी स्थैर्य, आर्थिक स्थिरता वाढते. नोकरी, व्यवसाय, करिअर यांतील अडथळे दूर होतात. मानसिक शांती. नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरातील वैमनस्य, भांडण, अडचणी शमतात. पहिल्या दिवशी काय करावे? सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. दत्त आरती. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरम हा जप करावा. गाईला खडीसाखर, पोळी किंवा तूप द्यावे. ब्राह्मणाला शक्य असल्यास अन्नदान करावे. गुरु आणि आई वडिलांना प्रणाम करावा. नवरात्रात रोज काय करावे? पहिला दिवस मनशुद्धी व संकल्प करावा. 108 वेळा जप करावा. घरात शांतता ठेवावी. दुसरा दिवस साधना करावी. दत्त भवानी मंत्र म्हणावा. तुपाचा दिवा लावावा. याने काय होते तर तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होते. तिसरा दिवस अन्नदान. पक्ष्यांना धान्य टाकणे, जसे तांदूळ, गहू, ज्वारी काहीही असो. मग चौथा दिवस आरोग्य शांती. दत्ताची नामस्मरण माला. दिवस 5 घरात आनंद, कुटुंबांसोबत आरती करावी. दिवस 6 पितृकृपा, तिळाचा दिवा लावावा. दिवस 7 अडथळे दूर करावेत. चर्मनारायण स्तोत्र म्हणावा. 8वा दिवस स्वप्नफल सिद्धी, रात्री जप करून झोपावे. 9वा दिवस पूर्णाहुती, नवा संकल्प, प्रसाद वाटप करावा. सर्वात शेवटचा आणि 10वा दिवस. दत्त नवरात्रात काय करू नये? गरजेविना भांडण, अनावश्यक बोलणे, मांस, मद्य, अपशब्द, वाईट टीव्ही, मोबाईल कंटेंट, वाईट, आळस. दत्त महाराजांची कृपा घरात कशी ओढायची? दारामध्ये हळद आणि कुंकुम लावावे. चौकटीला पिवळ्या फुलांचा हार. दीप नेहमी उजवीकडे तोंड करावे. दत्तांची छोटी मूर्ती किंवा फोटो स्वच्छ कपड्यात बांधावे. तो कपडा लाल, पिवळा किंवा केशरी असावा. दत्त नवरात्रानंतर काय करावे? पूर्णाहुती मंत्र म्हणावा. प्रसाद वाटप करावा. घरामध्ये धूप लावावे. संकल्पपत्र जपून ठेवावे. पुढील नवरात्रापर्यंत रोज 10 वेळा जप करावा. दत्तकृपा तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या घरावर अखंड राहो. या दत्त नवरात्रात करणाऱ्या साधनेने तुमचं फळ तुम्हाला मिळो. जय दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये
जय दत्त लिहायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. महत्त्वाचा आपल्या व्हिडिओला हाईप नक्की द्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय गुरुदेव दत्त.